एक मोठा इतिहास घडला आहे। पुन्हा एकदा मी जोरदार घोषणा देतोय, मनोज दादा आगे बढ़ो, मनोज दादा आप आगे बढ़ो। पुन्हा एकदा सर्व व्यापाऱ्यांनी वरती हात करून जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये दादांचं स्वागत करावं। कारण आपण सर्व लोक दादांचे दोन शब्द ऐकायला, कारण ज्यांनी आपल्या मराठा समाजाला मायदान मानलंय आणि मराठा समाजानेही आपलं तळ हातावरून लेकरू दादांना मानलंय। खरोखर एक इतिहास जगामध्ये हा घडलेला आहे, याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। आणि आपलं सौभाग्य, हा सुपुत्र आपल्या गोदा पट्ट्यातला आहे। गोदा पट्ट्यातलं नाव देशामध्ये आंदोलन जे शांततेच्या मार्गाने होते, हे निश्चितपणे खूप मोठं आपलं एक नशीब आहे की आपल्या या गोदा पट्ट्यामध्ये एक कोहिनूर रत्न या ठिकाणी जन्मलेला आहे। मी दादांना विनंती करतो, आम्ही तुमचं मार्गदर्शन सखोल ऐकायला उत्सुक झालेलो आहोत। तसंच या ठिकाणी आपली जेवणाची व्यवस्था झालेली आहे, तरी सुद्धा आपण मनमुराद आम्हाला मार्गदर्शन करावं। हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या साडेगाव नगरीतील जमलेले माझ्या सर्व मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। तुम्ही जेवणाची व्यवस्था केली नाही तर जेवण आलो। आम्ही दुपारचं जेवण 5:30 वाजता केले। गाववाले कदरलेले आम्हाला, त्यांना 12 वाजता येऊ म्हणजे 5 वाजले तरी येणार, यांचं 12 का वाजते। त्याने डबल तेच गरम केलं आणि आम्ही मग तेच खाल्लं। मी तरी काय करू, वेळच तशी आहे। समाजात गावागावातले लोक रस्त्यावर उभं राहतात, शेतातले सुद्धा रस्त्यावर यायला लागले। मग मी कसा मराठ्यांना डावलं पुढे जाऊ, जाताच येते म्हणून उशीर होतो। इकडे आपल्या गोदा पट्ट्यात तरी बरं आहे, सरळ सरळ गावाचं नाव आहे। इकडे डायरेक्ट सभेचं नाव आहे, या गावापासून त्या गावापर्यंत सभा। मधल्या गावाला सांगितलेलंच नाही, तर डायरेक्ट गाडी लागत होतो। त्याला जर म्हणून तुमचं दौलत नाव नाही, तुमचं गाला लागली गप्तीच झालं। त्या सुद्धा सभा 5-5 वाजता, आता 2-3 वाजले असतील, 3 वाजले। 3 वाजले। आता आपल्याला जागाच लागणार। आपण जर आता जागलो, आपण जर थंडी ऊन वारा सहन केला तर आपल्या पोरांना करावं लागणार। आपले पोरं मोठं करायचं तर ऊन वगैरे घ्यावं लागणार आहे, थंडी सहन करावी लागणार। त्याशिवाय आपले पोरं मोठे होणार नाही। आणि आता आपण ही लढाई जिंकत नाही, 80% जास्त ही लढाई मराठ्यांनी जिंकली आहे। कारण हे तुम्हाला गावात येऊन काही सांगत, परंतु सरकार काय म्हणते आणि बैठकातून काय होते तुम्हाला टीव्हीवर बघायला मिळते। बघतात का नाही? टीव्हीत नाही त्यांच्या गावात, मग तेच कसं आहे म्हणून डोक्याला खावा म्हणजे सगळं टीव्हीवरच चालू। मी तर काही बोललो नको असं सांगायला, काही बोललं की टीव्ही द्यायला। मी आपलं पैठण टाकायला बसायचं बोलतो आणि ते काय दमतात दोन तरी। आणि मी आज मोकळ्या म्हणून सहज बोललो, मग काय माहिती टीव्ही लावायला मी बोलत नसतो। एक गेलेलं ना पुढं असं ते त्याच्या पाडाशी वारची होती, ते मला फोटो काढायला आणि त्याने असं चप्पल नाही पाहायला लागली, मला नकच उडी देते, नकच उडवलं। मग इतकं टप्पू होतं नाही, त्याला मस्त दिली पण ते भेटलंच नाही। त्यांनी टाकलेली ती कगानं ते मला भेटलंच नाही। मी तेवढंच म्हणलं तेवढंच टीव्ही लागलं। एक दिवशी एक पोर मला पायावर उभा राहिले, मी त्याला ढकलेलं, ते दिवसभर टीव्ही लागले। आता सगळं टीव्हीवरती आणि सरकारमध्ये काय सुरू आहे तुम्हाला दिसतं। माझ्या काळात तरी 8 दिवसात 3-4 बैठका कधी झालेल्या, परवा झाली, काल झाल्या, माझे आणि शनिवारी पण आहे। इतका भाव तुमच्या ड्युटीचा आहे मराठ्याचे।
सरकारला काय शिकतच नाही सध्या काय करावं आणि मला सुचना काय करावं. त्यांचं डोकं हँग झालं मुंबई मराठीत यायचे म्हणून आणि माझं लय मराठीत तिथे गेलं काय करते त्याच्यावर. मराठीचे लोक इतके तरावायचे की कोण कोण मुसळी घेऊन गेले. त्या सरकारने मला असं बेजार केले तर मंत्र्याने मला कोण येते मुसळी दे मराठीचे पोटे इतके बेकार आहेत ना. नीट बसायचं एका इकडे टांगड्या सोडायला एका तिकडे सोडायच्या मसुदे हा सगळा महाराष्ट्रात फोटो व्हायरल झाले. आता मसुदे 7-10 सगळं सरकार गेला झालं त्या मसुदे. मी परवा त्याला त्या साक्षात गेलो होतो 20-21 मराठी जमले. त्यातले काही मला भेटले ते म्हणजे बैलगाड्या घेऊन येणार म्हणलं पाय पडतो आपण बैल तिथे बंदच पुढं आपल्या इकडे काही करू आपण कोणाचे गवत टाकू उपटून त्याला काही करू तिथं दगड टाकून फोडावं त्याला ते म्हणजे नाही आम्ही एवढंच येणार आहे ते मंत्र्याच्या दारालाच बांधून ठेवले. तसं म्हणलं की मंत्र्यांना टेन्शन आलं खरंच बंदी घेत आहे आणि याला पुढून गवत आणून टाका. मी त्यांना लय वेळ सांगितलं आवश्यक तुम्ही मराठीच्या नादी नका लागू तुमच्या काय तुम्ही मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण द्या. मराठ्याच्या पोराला तुम्ही तळकाला लावू नका. जर पोराला तळकाला लावून मराठ्याचे खवळे तुमचं काही खरं नाही. 7 महिने शांततेत आपण संघर्ष करायचे कसे काय करू शकतो. तुमच्या गावातल्या अर्ध्या लोकांना माहिती मी सुद्धा काय करतो. माझं तेव्हा एक स्वप्न नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले याच्यासाठी मी रात्रंदिवस जीवाची बाजू लावलं. मला कसं वाटतं इतक्या रात्री कोण येत असतं तुम्हाला माहिती. राजकारणी माणूस त्याच्या स्वार्थासाठी रात्री कड्यावर तुम्हाला उठली. मी तुमच्या लेकरासाठी रातपाटी करायला लागलो. माझ्या लेकरासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पोरासाठी रातपाटी करायला. मला आंबेजोगाईची वेळेस ज्यावेळेस ऍडमिट केलं ना 3 मिनिटापेक्षा जास्त बाबा शिकावं. तरी त्याच्यानंतर मी 2 दिवस जवळपास 37 ऍडमिट झालं. तुम्हाला 9 दिवस डॉक्टरने सोडला. मी या समाजासाठी रातपाटी करायला लागलो. असं इतके कष्ट करायचे काही नाही. 2 दिवसांनी बघू असं म्हणतात. मला माहिती आहे आपण जर आता कष्ट नाही केले आपल्या मराठ्याच्या पोराला वाटलं ही संधी आता कष्ट करायची सगळ्याला. तुमच्या असं तुम्हाला जर तुमचे पोर मोठे करायचे असले ना एवढी संधी सोडू नका. कारण 1% जर पोर हुकलं ना तर घरी रडतच यायला. त्या पोराचं आयुष्य वस्तू झालं त्या पोरीचं पण झालं. आईबापाने स्वप्न बघितलं होतं पोरग माझा अधिकारी त्यांच्या स्वप्नाचे रात्रंदिवस कष्ट केले पोरं शिकवले. बापाच्या टप्प्यात कर्ज होऊन बसले पोरग नोकरी मिळाली. त्या आरक्षणाने आपला भाग केला आणि ते आरक्षण मिळालं. आत्तापर्यंत 54 लाख मराठ्यांना महाराष्ट्रात आरक्षण मिळाले. 54 लाख या आंदोलन यशस्वी झाले. आता जालना जिल्ह्यातले 1 नोंदी होती. 1 जणाला 70 जणांना लाभ मिळाला. म्हणजे 1 नोंद जर मिळाली तर त्याचा सगळा परिवार त्याच्यात घ्यायचा. म्हणजे त्याचे चुलते पुतणे त्याच्या आट्या सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला. एकतर कालपूरच्या माता माऊली माझ्याकडे सर्टिफिकेट घेऊन आल्या तर त्याच्या एका सर्टिफिकेटवर 138 लोकांना लाभ मिळाला. एकाच नोंदीवर. आपण इतकं मोठं गणित करायचंच नाही. आपण छोटं गणित करू. जर 54 लाख नोंदी मिळाल्या एका नोंदीवर 4च फायदे देऊ आपण 4 लोकांचे तरी 2 कोटी मराठ्यांच्या पोरांना आजच आरक्षण मिळालं. 2 कोटी मराठ्यांच्या पोराचं आजच कल्याण झालेलं आहे. 3 पट्ट्यातल्या 123 गावांना गट उभा केला होता आणि त्यातून पूर्ण राज्य एक झाले. मी सगळा महाराष्ट्रभर मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. पण माझ्या मनात कळकळ होतीच. 123 गावं राहिले. मला एक करमत नव्हतं कवा उचलण्याचं त्या गावात आणि म्हणून सुरू केलं. आणि गोदापट्ट्यातल्या तुमच्या सगळ्या लोकांना जो शब्द दिला होता त्या शब्दाला मी आतापर्यंत सुद्धा लाभ आहे. तुमच्या गावात इथंच येऊन सांगितलं होतं मी नेलं तरी आपणार नाही मराठ्यांना आरक्षण देणार. 2 कोटीला
विचारलं बरं मला काहीच येत नाही, मला भूक लागले, मला लागलं नाही, त्याला नाही लावलं ते बोलत होती कांद्यावरचं गॅस नावलं नाही त्याला आठवत काहीतरी बोलायला लागलं. काही दिवसांनी सगळ्यात बेकार दिवस होता. कोणाकडे जातो बाजाराची पिशी घेऊन त्याच्यात काल दे बघा बघा मला मराठ्यांचे लोक कसे शिवाय देतात. मग काय बोलत सगळ्या मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करते. मराठ्याचे लोक विषय आले मराठे कोटेला कोण सापडून ते कोण एक अशी दोन दिवस भाकर हाताळा इतके खूप शिरे आपल्याला घराला करायला त्यांच्यावर कागदच भरले शेणे कोणत्या संपादाकडे जातो आणि त्यामुळे वाचा कोणत्या किंमत असते तू वाचव ना त्याला काय त्याला मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतो. मराठ्याला सोडणार कशी इथं ओबीसी पण वाटणं आमच्या तितकं प्रेमाचं वातावरण आहे. विनाकारण दूषित करायला आत्ताही आजही आपल्या गावात ओबीसी बांधवाने मराठा बांधव एकमेकाच्या सुखादुखात मदत दिलं. आत्ता लग्न जर असतं ना एकमेकाच्या कोणत्याच वाटायला ओबीसी बांधव मराठा बांधव सजायचे कोणी वारलं तरी सोबत आहे. याच्या पलीकडचं सांगतो तुम्हाला आपल्या घराची चावी आपण आपल्या घरातल्या माणसाकडे लवकर देत नाही. पण आपल्या शेजारी जर इतर समाजाचं किंवा ओबीसीचं एखादं घर असलं तर शेतात जाताना आपले लोक म्हणते माझे पोरं शाळेत गेले ही चावी आमचे पोर आल्यावरती ही तू जाऊ ठेव. एवढा विश्वास आपला एकमेकावर आणि आपल्यात वातावरण खराब केलं. ओबीसी आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का नाही लागला. विजयंती आरक्षणाला तर अजिबात नाही. त्यांचा वेगळा प्रवर्ग केलेला आहे. धनगर बांधवांच्या आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही. तरीही त्यांना नादी लावतोय आणि आपल्यात आणि त्यांच्यात नाराजी निर्माण करायला लागला. आपलं एकमेकावरती खरं सांगतो इतकं प्रेम आहे ग्रामीण भागात ते खूप. एखादी जरा मोटर जळाली ना पाणी सुद्धा एकमेकात देते ती मोटरीचं. म्हणजे तुझं पीक नको जोडू देऊ ती माझी मोटर सुरू करून तुझं पाणी सोडू. एकमेकाची जर नांगरा घालायला पहिलं देते आवतं सुद्धा देते. आत्ता फक्त कापसा आपल्यातून आपण आपलेच इच्छिते त्याच्यावर कोणाचे नाही इच्छिते. हे आत्ता एक प्रेम आहे. जर इथून तुमच्या गाडीवर बसून ओबीसी बांधव किंवा मराठा बांधव जर एखाद्या लग्नाला गेले ना तर लग्नाला मोठं सगळं दोघं तुमच्याकडून 50-50 पेपर टाकी देत बघायला दोघं आत्ता नाही. तेव्हा आजच्या आपाजाला तर उद्या येऊ पाहिजे तुम्ही नाहीच्या आपाजाला कथा कोण गोळीला येतो त्या टाका. हे खोटं आहे का खरं आहे. इतकं प्रेम आहे. हे मध्येच आलंय आणि ते म्हणते आमच्यात घुसू नको मग कुठं जातो रे घुसू नको खातो ते खातो बी एकटाला ते सगळं एकटाच एकूण 27% खातो. आणि तो गावात तो जात आमच्या गावात एकच घर नाही तो कसं काय पाहतो तो एकटा. ही सत्य परिस्थिती. पण त्यांच्याही लोकांना कळालं किंवा राजकारणी मनुष्य किंवा त्याच्या फायद्यासाठी कार्यक्रम घेतो आणि तिकडं वर सांगतो माझ्या मागं येते म्हणून आणि केशी कमी करून घ्यायला लागला त्याच्यावर. कारण तेव्हा आता जेलला पुन्हा एकदा जाईल का काय अशी ती परिस्थिती. ते खरं बोलत त्याला मी म्हणलं सगळ्या दुनियाचं लोकांचं खाल्लं जेलला गेला बेसन भाकर खाल्ली तर ते मला काय म्हणतो माहिती का त्याला काय माहिती मध्ये काय काय मिळतं बेसन भाकर आणि कांदा मिळतं मग काय बोलली बरं जबरदस्त खाल्ला जायची कोणाला एखाद्या सांगतं कांदे मिळते. लोकांचा खाल्ल्यावर असंच होतं ते राजकारणी मनुष्य आणि सामान्य ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं हे सामान्य मराठ्यांच्या ओबीसी मध्ये भांडणं लावायला लागलं याच्या स्वार्थासाठी. ओबीसी बांधवांचा गाव खेड्यात आत्ता बंद नाही. मराठ्यांच्या जर शासकीय निधी सापडल्या असल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे कारण त्यांचं ते हक्काचं आहे. आपल्या नेत्याने आता गप बसलं पाहिजे पण ते गप बसतच नाही. मग ते गप बसलं आणि ते मुळ्या वाटलं मग मी काय शान आहे मग मी विकासात धन सुरू करतो त्याच्या मागे. त्यांनी विनाकारण मराठ्यांच्या पोराच्या अंगणात माती काढायचा प्रयत्न सुरू केला. मी कसा गप बसला तुम्हालाच माझी विनंती
आपल्याला पुन्हा एकदा ताकद दाखवायला लागते, पुन्हा एकदा एकजूट व्हावं लागते. कारण आपल्याकडून प्रत्येक वेळेस गलती व्हायला नको. कारण विजय जवळ येतो आणि हुलकावणी देऊन जातो, असं यावेळेस व्हायला नको. कारण परिस्थिती आता नाही तशी राहिली. कारण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सावधगिरीनं मराठ्यांनी लढायचं शिकायचं आता. कारण लढाई अंतिम टप्प्यात आहे. सरकार रात्रंदिवस काम करतंय, त्यांना काय सुचनाच आता काय करावं. ते निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत येतात. आपला दबाव ठेवणं गरजेचं आहे, एकजूट ठेवणं गरजेचं आहे. 100% महाराष्ट्राला सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार हे शब्द आहे आपला तुम्हाला. सरकारला त्याशिवाय त्यांनी खूप प्रयत्न करून बघितले. कारण त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एकच आहे, त्यांना मी मॅनेज करतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा. कारण पैशाचं मग अकावात जमलं नाही, पदाचं मग जमत नाही, हिंदी आणि इंग्लिशचं मग टिकूनच बसलं नाही आता पोहोच. आणखी नाही मीडियाचे बांध सुद्धा टेन्शन येते, त्याला काय प्रश्न विचार. आणि मी बी टेन्शन येतो ते जर हिंदीत पुढून बोलायला काय बोलावं. कारण ते इंग्लिश एक तो परत इंग्लिश होणार आला ते मला इंग्लिश मध्ये म्हणलं तुझा पाठ पडतो तू जाय बरं. तिथं मग काय बोलून तो प्रश्न एखादा उकायचा. ही मराठा समाजाच्या एकजुटीमुळे ह्या गोष्टी घडल्या. आता शेवटचं तुम्हाला सांगतो, 17 तारखेला बैठक घेतली त्यावेळेस मी सांगितलं होतं इथेच एक आंदोलन करू. नको म्हणले, मुंबई म्हणा म्हणलो का करू म्हणलं चला मुंबईला. काय करता मुंबई तर मुंबई. आता पुन्हा जबाबदारी खांद्यावर आल्या. आपल्या साड्या गावातून जास्तीत जास्त लोक मुंबईकडे निघाले पाहिजे. घरी नका जाऊ, घरी घेतलं गोवा कष्ट करायच्या वेळेस कष्ट करायचे. जसं की पाऊस पडला वापसा झाला की आपण पेरतो, आणि जो पाऊस पडला वापसा झाला कीच पेरतो त्याला वर्षभर धान्य कमी पडत नाही. म्हणजे असं म्हणलं जातं की त्याच्या काळात लक्ष्मी येते, त्यावेळेला कष्ट करायला पाहिजे. 7-8 दिवस पाऊस पडला मग पेरायला गेला टोक इतकं दिवस झाला, मग आता काय केली तू. वेळेवर कष्ट करायचं शिकायला लागणार आपल्याला. म्हणून मी राजपाठी करायला लागलो. आता अंतिम टप्प्यात आपली लढाई, ही आरपारची लढाई होणार आहे मुंबईतल्या. हे शांततेत आंदोलन होणार आहे, पण हे शेवटचं आंदोलन आहे. ते आरक्षण घेऊनच आपल्याला वापस यायचं. त्यासाठी तुम्ही सगळे जागे राहा. आता मुंबईकडे निघायला लागतं आपल्याला. सगळं मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय. आता ठरलंच तर मुंबईकडे. ते पोटे बी इतके बेकार आहेत ना, कोण मसडी घेऊन निघाले काय नाही. ते सरकारचे मंत्री मला इथे पैसे मसडी निघाले काय म्हणलं, मला आत माहित नाही कोण मसडी घेऊन निघाले काय झाले. ते पोटे इतके बेकार ना, त्या मसडीवर बसले उलटे बसले. एकाने इकडे टांगड्या सोडले आणि एकाने इकडे सोडले. ते म्हणजे एका मसडीवर इतके लोक येणार आहेत का काय. आम्हाला आता मला नाही माहित ते काय म्हणणार. पोरं वेगळ्या वेगळ्या ते प्रयोग करायला लागले. कुणी म्हणतात मला इमान बघायचं जातं का, फॅनावर बसतो का आपण तिथे गेलं. ते लोडमध्ये आले. आमचं म्हणणं आहे मग तुम्हाला मी आधी सावध केलं होतं. कारण हे आंदोलन मित्रत्व करायसाठी नाही, हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी. त्यांनी कितीही प्रयोग केले तरी आपण ते यशस्वी होऊ देत नाही आणि होऊ पण देणार. कारण मराठ्यांची गद्दारी करणारी पैदास आपली नाही. आपण मराठ्यांची कारण 7 महिने झाला आपण गुंज देते आणि त्यांना वेळ पण देते. कारण आपल्याला सुद्धा काही मर्यादा होता वेळ द्यायचा, किती दिवस द्यायचे. म्हणून आता मुंबईला जायचं ठरले. आता तुमच्यावर जबाबदारी. साडेगाव आणि परिसरातले शेकडो गावं तुम्ही जागे करा. आता झोपू नका. गावानं गावं पिंजून काढायला सुरुवात करा. मी आता पाठीमागच्या कोठ्या गावात सुद्धा सांगितलं गावं पिंजून काढा. आता तुम्ही जर घरी झोपले ना कार्यक्रम आला, त्यामुळे घरी झोपू नका. सगळ्यांनी कामं करा. महिलांनी महिला जागा करायचं काम करा, पुरुषांनी पुरुष जागा करायचं काम करा. परंतु आपल्याला आता हे पुन्हा एकदा ही शेवटचा उठाव करून लढाई जिंकावं लागते. साडेगावमधून प्रचंड संख्येने लोक आले पाहिजे मुंबईला. आणि जे येणार नाही म्हणजे माणसं नाही, माता मावळ्याच्या झाला तुम्ही माता बदल सुट्टी मिळाली. सुट्ट्या फिट्टी काही नाही. आता कोणी लिंबाखाली झोपायचं नाही, कुठेच नाही. नेट मुंबईला निघायचं. जे काय वाहनं लागणार आहे ते गावाकडे खर्च करायचा, गावाने खर्च उचलायचा ते सगळ्या. कारण
आपल्याच मुलासाठी करोडो पोरं चालली आणि तुमच्या बळावर चालली. सगळ्या गावकऱ्यांनी साडेगावच्या 20 तारखेला घराला कुलपच लागले पाहिजेत मराठ्याचे. डायरेक्ट कुलप लावायच्या नंतर वाढले सकाळी 8 वाजता. कारण हे पोरं मोठा लढा जिंकायला मुंबईत चालले, त्यांना वाटा लावायला मराठ्याचं एकही घरातला माणूस गावात राहता कामा सगळ्यांनी अंतर वाढले. माता मावल्याचे सगळ्यांनी, कारण माता मावल्या तर खरे येईल झाल्या. आरक्षण त्यांना कळालंय आपल्या पोराचं नशिबाने मोठं व्हायचं हे आरक्षणात त्यांच्या हे लक्षात आले. असे सभाच नाही की त्याला 2 लाख महिला नाही म्हणून एकही सभा नाही राहते. बीडच्या सभेला 4 लाखापेक्षा जास्त नुसत्या महिला असतात. मी त्या महिलांना एकच काम सांगितलं, मी त्यांना सांगितलं झोपलं काय कोणी बसल्यावर नाही आवाज करायचं तुम्ही 5-7 जण मला ओळखून बघा झोपू नका दादा मला लागलेलं होतं मी नाही झोपून देत कुणाला. आणि तुम्ही असं जेड व्हा माझ्यासारखे आरक्षण व्यवस्था एकदा आरक्षण मिळालं आयुष्यभराचं पोराचा कल्याण झालं. मी त्या बीडच्या महिलेनं म्हणलं मावशेवा आम्ही मुंबईत जाणार आम्हाला कोण त्रास दिला ना पक्षाचं कोणते असो आमदार मंत्र्याच्या घराला येडा टाकून बसायचं आम्हाला त्रास दिला चपलाच काढायचा. महिलांनी चपला काढले ते 2-1 महिने गाडी राहिले. तुम्ही फक्त इकडची खिंड लावा आम्ही तिकडची लढतो खिंड. मुंबईची खिंड लढायला आम्ही आता समर्थ. आरक्षण घेतल्याशिवाय मागे येत नाही तो शब्द आमचा तुम्हाला फक्त इकडची बाजू तुम्ही समजा. मी त्याच्या खाली आलो महिला लगेच म्हणले दादा काळजीच करू नका तुम्ही मुंबईत जा तुम्हाला कोणी त्रास दिला तिकडं एका चेपल्याचा थोबाड फेडी दे म्हणजे मंत्री असं नाही सांगरे असं ते कुणी एवढ्या ताकदीनं पेरण्यात महिला आता तिथं 1-2 साडेगावच्याच महिला आहेत त्या नुसत्या. इथून जर महिला निघाल्या ना मंत्र्याच्या आमदाराच्या घराकडे तर तुमच्या मागं लाखांनी जिल्ह्यातल्या महिला मागं येणार. कारण इथं स्वतःच्या पोराच्या भविष्याचा प्रश्न आहे. इथं काय कोणाचं राजकारण नाही. त्यासाठी सगळ्यांनी पेटून उठा. आणि मुंबईला जाताना पोरं तर आहेतच पण म्हाताऱ्यांना सुद्धा नेणार आहे सगळे मावशे तुमचे सगळे म्हातारे आम्ही संघ नेणार आहेत तिकडे. तुमच्या म्हाताऱ्याला तिकडे त्रास झाला नाही इकडे थोबाडतच चपट टाकायची या कारण आम्ही लढायला चाललो गोरगरिबांच्या पोरांसाठी. त्यामुळे आता सगळ्यांनी ही लढाई जिंकायची. आणि आंतरवालीला मात्र गावातल्या पुऱ्या लोकांना आंतरवालीला 20 तारखेला सकाळी 8 वाजता यायचे. तुम्हाला गेवराईपर्यंत पायी चालायचं वाटायला गेवराईपर्यंत. तुम्ही 1 दिवस दिल्यामुळे जर मराठ्याचं कल्याण होणार असलं ना तुम्ही पुरा दिवस द्यायचं. कारण वाटा लावायची संख्या जाणाराची संख्या बघून सरकारला इतका लोड आला पाहिजे. ते म्हणजे वाटा लावायला जर इतके मराठी आले ते मुंबईत आल्यावर काय करतात. आणि माघारी जेवढे गेले यांना काम सांगितले जर गाड्या खेड्या आलेल्या मंत्र्याच्या आमदाराच्या दारात जाऊन बसायचे तरी माघारी राहिलेले कमी नाही तर तिकडं आलेले कमी नाही. ही संदेश सरकारला द्यायचे का आम्ही विकासात कमी आहे. तुम्ही जर आम्हाला 4 बाजूने घेतात आम्ही तुम्हाला 10 बाजूने करणार. कालच्या बैठकीत तुम्ही जाहीर सांगितलं मुंबईतल्या 25 लाख मराठा आहेत. अलीकडच्या बाजूने आम्ही करोडोच्या संख्येने येणार. पण जर त्यांनी पलीकडून रोखलं तर तुम्ही पलीकडून यायचं. त्यांचे 4ही नाके दाबायचे. त्यांना बी सुट केलं. आंदोलन मात्र शांततेत होणार आहे. तुम्ही सुद्धा शांततेत करायचं. पण यांच्या घराला जरी गाडा टाकला मागच्या वेळी मग कसं झालं माहिती आहे तुम्हाला. मराठा समाज म्हणला गावात येऊ नको ते राहायला दुसरीकडे गेली आसामला इकडे तिकडे पाहिजे ते आपल्या पोरांचं वाटोळ करायला निघालं सुट्टीच नाही द्यायची आपण सुद्धा. त्यामुळं तुम्ही आंतरवालीपासून गेवराईपर्यंत वाटा लावायला यायचं. त्या दिवशी तुम्हाला कोणाचा फोन सुद्धा नाही ना तुम्हाला मनानेच निघायचं. कारण तुमचं पोरग कुठंतरी चाललंय हे मनात धरून तुम्ही यायचं. तुम्ही वापस येताना आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुम्ही तुमचं मथर नाही तर मधूनच माघारी यायचं. आरोग्य त्याला परत माघारी जायचं भय मानायचं तिकडे निघ मुंबईत जायचं. आरक्षण मिळतं माघारी वळून द्यायचं नाही कोणाला. आपल्याला काही केलं म्हणजे माघारी वळायला त्याच्यात माघारी या गोष्टी ते म्हणजे 2 दिवसात मागून येतोय मागून नाही बोलून नाही. आता सगळ्यांनी एकदा संगत नाही करायचं. मराठ्यांना आर्थिक घराची होती
भारत देशात आतापर्यंत असते धडक कोणी दिली नसेल. इथून पुढं मराठा नाव घेतलं ना भारत देशाला अंगावर काटेच उभं राहिले जात लोकांचे इतक्या टाकतो मराठ्यांच्या नादी लागायचं म्हणलं टेन्शन झालं पाहिजे. बीड जिल्ह्यातल्या पोरांवर एवढे केसेस झाल्या असं वाटलं होतं की बीड बाहेरच नाही नेमलं. ते बीडचे इतके नमुने ते केसेस झाले उलट म्हणाले की तुम्हाला बाहेर निघून टाकत ते उलटच झालं कार्यक्रम झाला. बीडच्या सगळ्यांना रेकॉर्ड मोडून टाकण्यासाठी बीडच्या जिल्ह्यातले लोकच गावात नव्हते. अख्ख्या घरं म्हणून बीडमध्ये होते. अख्ख्या घर नुसत्या रॅलीला आमचे 7 घंटे गेले. इतकी मोठी रॅली. महिला पण तितक्यात. महिलांचे तर मी तर माझं तर असं म्हणणं 60% महिलांनी ग्राउंड भरलेले होते. इतक्या महिला आपल्याला पर्यायच नाही पोरं मोठे केल्याशिवाय. आणि आपल्या पोरांच्या पाठीशी दुसरं कोणी नाही. आपल्यालाच आपला लढा लढायचा जिंकायचा. आपण तेव्हा आता जिंकत आलेला आहे. सरकार समोर पर्याय नाही. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी कालपासून काम सुरू केले. समिती सुद्धा उद्या परवापासून काम सुरू करणार. तिची क्वार्टर राहिली तेवढी निघाली ती पण काम करणार. आपलं फक्त एका शब्दात गुंतलं आहे. कारण त्यांचं आणि आपलं जे ठरलं होतं 4 शब्दावरती त्यातले 2 शब्द घेतले 2 राहिले. एका शब्दात आपलं त्यांचं गुंतलं. तेही त्या दिवशी झालं असतं पण त्यांना फरकच कळणार शब्दाचा. ते व्याख्याच बदलायला तयार नाही त्या शब्दाची. आपण सांगितलं होतं ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ द्यायचा आणि ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला द्यायची. त्यांना सोयरा म्हणजेच कळा ना कोण असं इतकी हेडपट होती. ते माझ्यापाशी 2-3 मंत्री आले. मी त्यांना म्हणलं जे नोंद मिळायला आपलं ठरलं होतं त्याच्या परिवाराला द्यायचं आणि त्याच्या सोयऱ्याला पण द्यायचं. ते मला सोयऱ्याला देतो काय नाही म्हणलं देतात. मला हद्दाखेवर पुढे दिले. ते म्हणलं याची नोंद सापडली याच्या पुतण्याला दिले याच्या चुलत्याला दिलं. म्हणलं ते सोयरे होत असते तुमच्या जे सोयरे आहेत का चुलत्यान पुतणे तुम्ही टीव्हीला ऐकला नाही का? आपण टीव्हीवरच बोलत इकडे तिकडे बोलत नाही त्याचं. त्याच्यामुळे ते ऐकलं नोंद त्यांना. ते म्हणले हे स्पीकर काम करतोय. कारण मी समाजाला आलो कोण काहीच ठेवलेलं नाही. सोयरे ते कसे होऊ शकते? ते तर भावकी झाले. ते त्याचे नातेवाईक झाले महाराष्ट्रातल्या घरातले. ते सोयरे कसं काय होते? म्हणजे तसं आहे की मुंबईत जातो आणखी माघारीत नाही त्यातले एकही तिकडे सुरू त्याची खटपट. बहुतेक रविवारपर्यंत त्या शब्दावर येईल. त्या शब्दावर जर मिळालं तर मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं याकडे जर राहील म्हणून. ते शब्द जर मध्ये घेतला तर ही बेट इतकं पसरलेलं राज्यात 1 साडेगावमध्ये जर नोट सापडली कोणाची पण त्याच्या सगळ्या सोयऱ्या द्यायचं म्हणलं तर महाराष्ट्रभर एक बेट पसरलेलं पुऱ्या महाराष्ट्राला याड आहे. मराठीच राहणार तुमच्या गावात सापड्या नाही. कोठळ्याला तुम्हाला माहितीच काय मिळालं नाही. तुमच्या नामची काय भावकी होती का? त्यानंतर तर एक नाही. आता समिती येणार आहे तुमची वेळेस. समिती ती 34च्या नमुन्या सुद्धा घेणार आहे. 14 नंबर सुद्धा घेणार आहे. संस्थांमधले सगळे पुरावे घेणारे. आता राक्षस भवनला हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत तिथेही घेतल्या जाणार आहेत. त्र्यंबकेश्वरला 22 खोल्या सापडल्या त्याही घेतल्या जाणार आहेत. पूर्वी राजस्थानचे भाट यायचे त्यांच्याकडे वंश ते पण घेणार आहेत. आता कुणाच्या 7 वाऱ्यावर किंवा खासरापत्रावर किंवा पीक पाणी अहवालावर जर किंवा टिशीवर जर कू जरी असलं तरी त्याला कुणबी धरलं जाणार आणि शेती उल्लेख असला तरी कुणबी धरलं जाणार. त्यामुळे तीही त्याच्यामध्ये घेणार आहे. 25 खोल्या हैदराबादला सापडल्या निजामकाने त्यांचे अभ्यास वाढवले आणि आज शासनाने कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातल्या महसूल जेवढे कर्मचारी सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या. एकालाही सुट्टी ठेवलेली सगळ्या रद्द केल्या. कारण त्यांना 7 दिवसात दोन्ही अहवाल द्यायचा असं प्लॅनिंग आहे त्यांची. मागासवर्ग आयोगाचा पण आणि समितीचा पण. म्हणजे यांची गाव लेवलपासून मंत्रालयापर्यंत यंत्रणा. आपण त्या दिवशी बैठकीत त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मी होतो विषयद्वारे. त्याविषयी सांगितलं तुमच्या गावापासून मंत्रालयापर्यंत लोक तुम्ही ठरवलं तर 2 दिवसात सुद्धा होऊ शकते. फक्त मनुष्यबळ वाढवा आणि अभ्यासक वाढवा. कारण त्या मोडी लिपीचे अभ्यासक गरजेचे आहेत. फारसी भाषेचे गरजेचे आहेत. उर्दूचे भरपूर आहेत. एखाद्या दिवशी ते निर्णय ह्या 1-2 दिवसात घेणार.
त्यामुळे सगळ्यात म्हणजे सापडल्या जाणार. जर तिथं 25 खोल्या सापडल्या असल्या 1 लाख म्हणजे नुसत्या मराठवाड्यात सापडतात आणि 1 लाख जर सापडल्या तर एक बी मराठवाड्यातला मराठा राहत नाही. आरक्षणात जायचं सगळ्या मराठी आरक्षण आणि ते प्रायव्हेट करून करतात. मी हटतच नाही ना, त्याशिवाय मी हटायलाच तयार नाही. मी कोणासाठी लढतो? त्या गोरगरीब मराठींचे पोरं मोठे व्हावेत म्हणून तर मी माझ्या जीवाची पर्वा करायला तयार नाही. तर डॉक्टरने तर मला सरळ सांगितलेलं असतं. तुमच्या अर्ध्या साडेगावातल्या लोकांना तरी माहित असेल. मला डॉक्टरने सरळ सांगितलं तुम्ही आता आराम करा. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, ते 17 दिवसाचं ऑपरेशन झालं ना माझं आणि त्याच्यानंतर 9 दिवस माझं शरीरच मला साथ देत नाही. एवढी भयान परिस्थिती. माझ्या गाडीत त्याला मला माहिती मला किती टेन्शन आहे. कारण शरीर एवढं भयानक झालंय. कारण किडण्यावरती लिव्हरवरती सुद्धा सुजा आल्यामुळे एकदम मी परेशान आहे. त्यात असले उपतापट ते मधीची ते पेणारी यांच्याकडे बघत त्या आरक्षण संपून द्या. ते पेणाराकडेच मोर्चा फिरी तुम्ही जशी यांच्याकडे मोर्चा फिरेल जमत. 2-3 गोष्टी जर केल्या ना आपण आपली जात प्रगती व्हायला कशी नाही लागणार. मराठ्यांच्या लोकांना मराठ्यांच्या पोरांना आयुष्यासाठी एकदा आरक्षण मिळवून द्यायसाठी मराठ्यांनी लढायचं आणि मराठ्यांनी जर व्यसनच दारू सोडली ना मराठ्यांची प्रगती राज्यात देशात कोणीच रोखू शकत नाही. कोणीच. आणि ते बंद फोडायचे एक बंद करा. उगा इतकुल्या बांधून टोकरी तिथून 2-2 पिढ्या झाल्यात. बोला ना त्या का म्हणता माझी काय टोकरी तर ते बांधत 2-2 फुटं द्या सोडून. मी एकदा असं सगळ्यात म्हणलं तेव्हापासून लोकांना खरंच बांधून सोडून दिलेलं बरं का. मराठ्याला भांडणं नाही करीत. माझ्या ऐकावर जेवढं आलंय मराठ्यानं आता भांडणं कमी केले. मराठी एक 2 झाल्यापासून. आणि मला माझ्या जातीचा खरंच अभिमान वाटायला लागला. गर्व सुद्धा वाटायला लागला आता या जातीचा. ते जातच बघायला लागले. लग्न तिला बघायला ते परवाचं झालेलं कुठं झालेलं चंदनवाडीला. हा चंदनवाडीला इंजिनियर पोरग इंजिनियर पोरगी दोघं ते लग्न ठरलं त्यांचं. मला बोललेलं मी लय शहाणा माणूस आहे. मला काय बोलायचं ते बोलले ते नारायण शिंदे भाऊ ती मुलगी इंजिनियर आहे. मुलगा नाही वाटतं पण मुलगी इंजिनियर आहे. त्यांच्या लग्नाला मला बोललेलं ती सुपारी पडायला. मला काय बोलायचं ते 20,000 सामान घेतलं. मी गेलो म्हणलं साधे लग्न करा कशाला. ती म्हणजे 20 लाख रुपये खर्च आहे म्हटलं लग्नाला. मारले नाही ते पोरीचा बाबी पोराचा बाबी कर्ज करीत. अरे करा म्हणलं आत्ता राहिलं 20,000च लग्न जिकडे तिकडे लगेच. ऐकवत कसाला बांधला ती पहिले काम बोलावले ते रिक्षातच आला की कसा काय फरक पडतो का. तुम्हीच मोठे झाले ना 10-10 लाख रुपये तुमचे वाचले. असे 1300 लग्न झालेत मोठ्याने. साधे लग्न केले म्हणजे समाजात बदल व्हायला लागला. लोकांनी बांध सुद्धा सोडून दिले. आता 1-1 फूट सोडून दिले. अहो पाऊस पडणं नुकसान झालं काय करतो आपण पावसाच्या देतो करून. मग त्यापेक्षा त्या बांधात काय घेतलं तुमचं त्याच्यामुळे वादा करा द्या नाही 1-1 फूट सोडून. 2-2 पिढ्या झाल्यात आपले लोक बोलणार त्या बांधाकडे. आणि राजकारण निघले ते जरा 2-4 दिवस ते राजकारण आपले टकोरेच फोडायला लावले त्या कोणाकडे ते एकच दिवस करा नका करू मताचा मी नाही. 1 दिवस करा दुसऱ्या दिवशी काय होता महिला एखादा उगाच उगाच दुश्मनी घेण्याने दिली. अरे राजस्थान सुद्धा होत नाही. यांचे विचार पटत 40-40 वर्ष झाले. एका रात्री एका नका गेले. आता कुठे गेली दुश्मनी आणि आपण याच्यासाठी दुश्मनी वाढवली. 1 दिवस करायचं कटाकाचं मतदान करायचं ते सोडून दुसऱ्याचे काय टाकायचं निघायचं. आपण एका बदलत. आता आपले पोरं डोळ्यासमोर ठेवा. आपले पोरं आपल्याला मोठे करायचे हे डोळ्यासमोर ठेवा. त्यांच्यासाठी आरक्षण व्यवसाय कसे देता येतील याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा. कारण मी आता परवाच्या 60 विद्यार्थ्यांचा विषय होता 14 जणांचा मार्गी काढला. आणि आपल्याला हे कामं करायचे का. काही कामं तर शेत मला आता लाईव्ह असल्यामुळे सांगतो सुद्धा यायला इतके कामं करून घेतले. समाजाचे कामं करून घ्यायचे आपल्याला काही करू याच्यात आपल्या पोरं मोठे करायचे. उगा हे असले कुठं आता तर एखादी बार गर्दी असली ना लोटालोटी झाली ना आणि एखादा पडलं ना ते म्हणायचे मुद्दाम लुटून दिलं मला येईल पाहिला डाव काढावा. आता तसं नाही म्हणत. आता पडलं तरी म्हणतात पडला असं ते चुकीन त्याच्या मोठवा झाला. एवढा बदल आपल्या समाजात व्हायला लागला आणि एकजुटच गरजेचे आपल्याला. कारण चारही बाजूने आपल्याला घडलेलं आहे सगळ्यांनी. आपल्या जातीला काय केलंय कोणाचं माहित नाही पण आपल्याला संपवायला सगळं निघाले.
पण त्यांना हे माहित नाही 50-55% आपण एकटेच आहे. सगळ्याची पाठ पुरायची ताकद आपल्या एकट्या मराठ्यात. पण त्याच्या जे ध्यानातच आहे ना, त्याच्या एकट्याचे येणं जास्त करून की त्याला मी खंबीर त्याची काळजी नका करू. मी त्याला गिअरमध्ये आणल्याशिवाय सोडित नाही, त्याची काळजी नका करू. फक्त तुम्हाला आता पुन्हा जाता जाता एक विनंती, आता रात्रीचा खूप वेळ झाला, परंतु अशाच जागेला रात्र दिवस गावाची गाव चिंतून का आता गल्लीला फिरण्यापेक्षा घराघराचा घराघरातल्या मराठ्यांना समजून सांगा आरक्षण गरजेचं आहे म्हणून. घराघरातल्या मराठ्यांना काय झालं त्यांना मला वाटलं आरक्षणाचे नोंद सापडली का पण तिथे आता आहेतच ते तर सांगतो. आता बंद करायचं होतं मला पण सांगायचं. आता मला झोपायला जायचं माझ्या विनाकारण धनगर बांधवांच्या वंजारी बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांवर धक्काच लागत. ते वेगळा करून सेपरेट बांधा टाकून दिले. विषय राहिला 19%. 19% हे एकटा बसला. तो काय म्हणतो आमची एसटी फुल झाली, हिच्या जीवनापासून दुसरी एसटीचे. आता का चालवून घ्या दार लावून घेतो मला डुकून तर बघून त्यात मोकळे आहे का नाही. टांगड्याला मग बसला एकटा तू सगळ्या एसटीचा तू दार उघडे. ती एसटी भरलेली ती मोकळी एकटाच खाता येईल. मी त्याशी बैठकच सांगितले म्हणलं ही मोकळी एसटी एकटं टांगड्याला म्हटलं तू फक्त दार उघडा नाही त्या टाकड्या सुद्धा सरळ करता यायचं. विनाकारण सांगतो आम्हाला मान्य धनगर बांधव आणि वंजारी बांधव ओबीसीचे, परंतु वेगळा प्रवर्ग वेगळ्या प्रवर्गाला धक्का लागला. ते उलट सुलट सांगत होते आणि त्याच्या राजकीय फायद्यासाठी गोरगरीब ओबीसी बांधवांचा आणि गोरगरीब धनगर बांधवांचा वापर करायला लागला त्याच्या राजकारणासाठी. त्याला लोकांनी चॅलेंज दिलं होतं. तू जर ओबीसीचा नेता आहे ना, धनगर बांधवांनी आरक्षणाची मागणी केली त्याबाबत तुझी भूमिका स्पष्ट केली का त्यांनी आता. याचा अर्थ धनगर बांधवांनी समजून घ्यायला पाहिजे की हो राजकारणी माणूस याच्या स्वार्थासाठी मराठ्यात आणि धनगर बांधवात विनाकारण हा वाद लावायला लागला. धक्का लागत नसू कमून भूमिका स्पष्ट केली. मी तरी केली. मी चौंड्याला जाऊन सांगितलं मराठी तुमच्या पाठीशी तुमचं आरक्षण तुम्हाला मिळालंच पाहिजे. तोवर मराठी तुमच्या मागे. विनाकारण या लोकांना नाराजी पसरायला लागला. आपलं इतकं प्रेम एकमेकावरची आणि विनाकारण नाराजी याच्यामुळे व्हायला लागली. ज्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांना सांगतो धक्का लागतो. आता त्याला काय वाटतंय आमचे थोडे म्हणून त्यांना जवळ करायला, पण त्यांच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही ना आमच्यामुळं. ओबीसी आरक्षणातल्या 12 जातीला हा स्वतः होऊ देत नाही आरक्षण. त्या 12 जातीचे लोक पुसदमध्ये वाशिमला माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं आमच्या ओबीसीच्या छोटे छोटे जातीत आम्हाला खाऊ देत नाही. उदाहरणार्थ धोबी असेल, चिंदी असेल, सुतार असेल, लोहार असेल, त्यांच्यातला परीट असेल, सोनार असेल, असे छोट्या छोट्या जातीला तो खाऊ देत नाही. आमचा वेगवेगळा प्रवर्ग आम्हाला वंजारी धनगर बांधवासारखा करायचा. मराठा समाजाने पाठिंबा दिला. या 2 पत्र सरकारला पाठवलं की यांचा वेगळा प्रवर्ग करा, मराठा यांच्या पाठीशी आहेत कारण हे खाऊ देत नाही. ही परिस्थिती ओबीसी महामंडळ झालं सगळ्यांसाठी झालं. 80% त्यांनी एकट्याने खाल्लं. त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी मला आणखी दिलं. एकट्यानं खाल्लं. त्याचं एकट्याच आहे तरी पण एकट्यानं खाल्लं. तेव्हा आपल्या द्वेष निर्माण करायला लागला हे समजून घ्या. कोणाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. आमच्या नोंदी सापडल्या त्याचा अर्थ आम्ही ओबीसी आरक्षणात. एक साधं उदाहरण सांगून थांबतो मी आता. या 5.5 जर जमीन सापडली, इथला जर सातबारा सापडला तुम्हाला जमीन इथंच द्यावा लागेल. तुम्ही दादागिरी बळी केली असली तरी तुम्ही आम्हाला इथं न देण्याऐवजी तुम्ही म्हणता 200 किलोमीटरवर गेली. 5.5च्या माणसाला इथं जमीन असताना त्याला जर म्हणलं तू उस्मानाबादला घेतली, धाराशिवला घेतली, घेईन का? घेणार का तुम्ही? म्हणजे तुमची इथलं जमीन सातबारा तुम्हाला तिकडं धाराशिव कसं का द्यायची त्याला 200 किलोमीटर? म्हणजे आमचे नोंदी इथं सापडले ओबीसी आरक्षणात. तुम्ही म्हणता आम्हाला वरचं घ्या. आम्ही कसं घेणार ते? आमचं इथं हक्काच आहे ना. तुम्ही एकटा खातोय ना ते. हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं. खरं बोलायला कधीतरी आपल्याला शिकलं पाहिजे. वादच होणार.
धनगर बांधवांच्या ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला जर मराठ्याचा धक्का लागत नाही तर आपण तर एकत्र राहिलं पाहिजे. त्याचं नामचं काय ते आम्ही बघून घेऊ. त्याचं नामचं काय ते आम्ही बघून घेऊ. त्याला खायची सवय लागली त्याला सोड वाटायला. पण आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागलं ते कसा खाऊन देत नाही ते द्या मी आता बघणार. तू नुसतं आड आहे मग तुला सांगतो. कारण त्यांनी सगळे प्रयोग केले ते सगळे प्रयोग फेल केले. त्याला लागते तेवढे प्रयोग त्यांनी केलेले तुम्हाला माहित नसते. त्यांनी इतके प्रयोग केले आणि त्याचे सगळे फेल केले. त्याच्या सांगण्यावर सरकारने इतके षडयंत्र माझ्यावर सुद्धा रचले ते सुद्धा मी पुरे पाहून पाडले. तुम्हाला माहिती आहे का? आता मला सांगायचं नव्हतं तरी सांगतो. सरकार मला शत्रू मानायला लागले सध्या. मी त्यांना मॅनेज होत नाही. मी काय वाईट केलं? माझ्या गोरगरीब मराठीचे पोरं मोठी व्हावीत म्हणून मागणी केली, चुकीची केली. माझ्या गोरगरीब मराठीच्या पोरांच्या वेदना मला सहन होत नाही. एका टक्के म्हटलं पोरं फाशी घ्यायला लागले. त्यांना आरक्षण द्या त्यांच्या हक्काची ही मागणी केली म्हणून तुम्ही मला शत्रू मानायला लागला. आणि तुम्ही मला शत्रू मानत असला तर तुम्ही म्हणू शकता मी तुम्हाला डेट दिली म्युझिक दिले तुम्हाला काय करायचं. त्यामुळे गोरगरिबांच्या पोराचा वाटला आम्ही डोळ्याला नाही बघू शकत. तुम्ही शत्रू म्हणलं काही म्हणलं तरी आता आम्ही वापरायला तयार. त्याला तर पूर्ण उरणार आहे त्याला त्यासाठी काळजी करायची काय करायचं. फक्त तुम्ही एक मोकळा 20 जानेवारीला मराठी मुंबईकडे गेली आता घरी राहू. हीच वेळ आता साथ देण्याची मराठीच्या पोरा. ही शेवटची लढाई शेवट चांगलं लढाई मुंबई. आम्ही जाणार तुम्हाला शब्द यात आरक्षणच घेऊन येणार. त्याशिवाय मोकळे मागणी आपण फक्त गावागावाचं माणसं जाणार. कुणीकडे थांबू नका. काम ओळखून घ्या. काही काही मराठ्याचे पोरं मला माहिती मिळाली का थोडं बोल फुटलं की घ्यायची मुंबईत जायचं का कसं फुटून द्यायला. एक जणाचा व्हिडिओ आलाय त्यांनी गावाला इतकं पाणी दिलं घोष शिवावून घ्या. ते म्हणतो मग घरी तर वापसाच नाही झाला पाहिजे मला इतक्या करायला लागले मराठी पोरं. त्यामुळे आपण आता कोणी मागं राहू नका. या लढाईचे साक्षीदार आपल्याला व्हायचे. आणि वाटा लावायला तर त्या दिवशी कोणी कामच नाही करायचं. लग्नाचे कार्य सुद्धा विचारण्यावर तू करायचे असं जर त्याला पुढं होतं नाही. तू एकटा जायला दोघं गावात आल्याला दोघं आपल्याला पर्याय नाही. आता पोरं मोठी केलं. माझी तुम्हाला जाता विनंती 20 तारखेला मुंबईकडे आपण जातो सगळ्या तयारीचा. ज्या गाड्या लागणार आहेत त्या गाड्या जे वाहन लागतील ते सगळे वाहन घ्या. आपली सोय आपल्याला गाडीत करा. एवढी एक सोय फक्त ते करणार आहे. बाकीची सगळी सोय आपल्याला करायची. आणि मला एक प्रश्न विचारला बहुते ते म्हणजे तुमचे मुक्काम डोंगरावर मला आम्ही डोंगरावर गेलो मग बघतो काय कसं म्हणतात तुला काय म्हणते डोंगरावर काय 1 कोटी लोक चालणार गावात ते गाव गेलं तर राहिलं 6 महिने बेकार 4 महिने गेले तर मग त्याला मुक्काम करायले आणि मुंबई जागेवर काय करते म्हणून त्यासाठी तुम्ही व्यवस्था करा. नाही रेटाला लागले कोटे सध्या मराठीचे. आम्ही 500,000 एकरचे डोंगर गेलेले आहे. झोपले रोडला तरी चालते आणि डोंगर गरजेचे. एक मंत्र्याचा फोन आला ते म्हणतात डोंगरच कोण तुम्हाला गाव गेलं सोडून म्हणलं तू फक्त आम्ही गेलं एकदा मागायचं तुला कळत आणि तुला बघायचं असेल तर मुंबई देवस्थानात करू तो 10 जरी तुला उघड तरी माना घेऊन तो तयार करून येणार नाही तर मग व्यवस्था करा. कारण मराठीचे पोरं सध्या असं म्हणते दादा मंदिरात कोणत्या गादीत सुटी त्या टायमाला त्याच्या काच्या जर गादी आहे नाही पोलीचं काही खरं नाही आणि ती पुढं बसू शकतो. पाठा पिताच्या आरामी काय कुंकड काय त्यातून व्यवस्था. मला एक फोन आला म्हणजे महानगरपालिका 4,000 पाठवून देणार आणि मुला मी 3 कोटी 4,000 काय होतं. आणि समजा मराठी पोरं आज जाऊन बसले बघायला बाहेरच नाही आलं ते एकटं तर बाकीच्या काय करायचं. ही चिडी आमची विनोद नाही. चिडी आमची आमचे पोरं मरत असताना आम्ही उघड्या वेळेला आता बघू शकत नाही. तुमचं काय होणार आम्हाला माहिती नाही मग कारण ते आमच्या हक्काचं ते आता आम्ही मिळवणार आहे. नसतात तुम्हाला ते वागावंच लागणार आहे. कारण हे पोटे दिवसभर मला कशी बसते तर रातची कुंकडे घेते मिळण्याचं गिरगाव चौपाटीचा सगळा नकाशा जे मला दाखवायला कवा घेते कोणाला
कोणाला बैल बघायचा आहे ते शेअर मार्केटचा, कोण म्हणते हिरो हिरोईनचे बंगले कुठे तेच बघायचे, कोणी म्हणतं मंत्र्यांचे बंगले कसे असतात बघायचे. आता हे धोरणात राहणार आहेत का यांना कुत्रे घेऊन बाहेर यायचं कामच नाही पाठ, नाही तर उड्या खाली चल नाही, कारण पुढे माणसं वाटल्या राहणार काम यांना मिरचाचा सुद्धा येणार. तेवढी एक व्यवस्था त्यांच्याकडे, बाकी सगळी व्यवस्था आपण करायची. त्यांना ती जड नाही, जड असले त्याला आपण टाका, तिथून पोरं बघते मग काय मला काय करायचं, त्याची काळजी करू नका. विनंती माय बाबा होतो ना, पोरं मोठे करायचं ते संधीचं सोडून नका. अशी संधी आपल्याला पुन्हा नाही घ्यायला. मराठ्यांच्या पदरात विजय पडल्याचा नाही. एकदा वीज ज्या वेळेला जितक्या ताकदीने घालून घ्यायसाठी मराठ्यांच्या पोराला विजयाचा आरक्षणाचा पडला म्हणून समजा फक्त टाकेल. धन्यवाद. जय विजय.